सज्जनाच्या घरचं पाणी मागून प्या, चतकोर भाकर मागून खा, पण दुर्जनाच्या घरचं पंचपक्वान्नाचं अन्न खाऊ नका. तुम्ही म्हणताल महाराज काही सांगायला, यालाही पुरावा सांगतो मी, थांबा. थोडस जरा महाभारताकडे चला. महाभारताकडे गुरुजी, महाभारतामध्ये असा दृष्टांत येतो की दुर्वास ऋषीनी दुर्योधनाच्या घरी कित्येक दिवस राहिले. दुर्योधनाच्या घरी राहिल्याच्या नंतर दुर्योधनानं 6 महिने दुर्वास ऋषीचं आणि त्यांच्या 60,000 शिष्यांचं पंचपक्वान्नाचं अन्न देऊन, त्यांचं पंचपक्वान्नाचं अन्न खाऊ घालून त्यांचा स्वागत सत्कार केलं. 6 महिने झाले. 6 महिन्याच्या नंतर दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी दुर्योधनाला विचारलं, माग काय मागायचे ते माग. दुर्योधन तो दुर्योधन, दुर्बुद्धीचा पूर्ण भरलेलाच दुर्योधन. त्यानं मागायचं काय? त्यानं मागितलं की बाबा, निमिष अरण्यामध्ये तिकडं पांडव वनवासासाठी गेलेले आहेत आणि पांडवांकडे आता तुम्ही अर्ध्या रात्री जावा आणि पांडवांना अन्न मागा. धर्मराजाला अन्न जर नाही दिलं तर त्यांना श्राप द्या आणि जाळून भस्म करा पांडवांना. पण दिवसा जायचं नाही, रात्री जायचं. का? तर सूर्यदेवानं त्यांना प्रसन्न होऊन एक पात्र दिलंय. त्या पात्रामध्ये सूर्याचे किरण पडले की इतकं अन्न तयार होतं की ते अन्न कितीही काढलं तरी संपत नाही. म्हणून सूर्याचे किरण रात्री पडत नाही, म्हणून तुम्ही रात्री जावा. एवढा कपटी दुर्योधन आता. आणि त्याच्या घरचं अन्न खाल्लं आणि दुर्वास ऋषीला दुर्बुद्धी सुचली. दुर्वास ऋषी निमिष अरण्यामध्ये गेले आणि त्या निमिष अरण्यामध्ये जाऊन त्या दुर्वास ऋषीने रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये गेले आणि दुर्वास ऋषी आलेत म्हणून पांडवांनी आतिथ्य गुरुजींचं पूजन केलं, दर्शन घेतलं आणि दुर्वास ऋषींनी सांगितलं, आता मला भूक लागली आहे, माझ्या शिष्यासहित जेवणाची व्यवस्था करा. त्यावेळेस द्रौपदी समोर आली आणि द्रौपदी म्हणली, जेवणाची व्यवस्था करते, तोपर्यंत साईडच्या नदीला जाऊन आंघोळ करून या. आंघोळीला जाऊन गेले. तोपर्यंत आंघोळीला येईपर्यंत आता द्रौपदीला प्रश्न होता की या दुर्वास ऋषीला आणि 60,000 शिष्यांना जर अन्न नाही दिलं तर आपण जिवंत राहत नव्हत. हे बाबा रागानं काहीतरी शाप देतोय. हे आंघोळीला गेले तोपर्यंत द्रौपदी धावा करते. कुणाचा? द्रौपदीनं संकटाच्या वेळामध्ये कुणाचा धावा केला? जगाचा मालक भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. आणि भगवान श्रीकृष्ण धावता द्रौपदीनं हाक मारली म्हणून धावत आला आणि भगवान श्रीकृष्णानं यावं आणि म्हणावं, द्रौपदी भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी अन्न आहे का? तिनं कपाळाला हात लावावा, बाबा ज्याच्यासाठी तुला बोलवलंय हेच तर संकट आले म्हणून तुला बोलवलंय, तूच मागायला लागलास जेवायला, आता करायचं काय? भगवान श्रीकृष्णानं सांगितलं. ते पात्र बघितलं, त्या पात्रावरती फक्त एक शीत होता भाजीचा. तो शीत घेतला, उचलला गुरुजी आणि तोंडात घातला. एवढ्यावरतीच भगवान श्रीकृष्ण तृप्त झाले. ढेकर दिला आणि सांगितलं, अन्नाचा एक ढिगारा टाकला आणि सांगितलं, आता काही अडचण नाही. दुर्वास ऋषी आले, 60,000 शिष्य आले, जेवण करून तृप्त झाले. आणि जेवण झाल्याच्या नंतर दुर्वास ऋषीने सांगितलं आता की बाबा, धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्णासोबत माफी मागितली आणि सांगितलं, दुर्योधनाच्या घरचं दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं म्हणून माझ्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी आली आणि मी तुमच्याकडे आलो. म्हणजे पहा, जर दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं तर तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा येणारे विचार